नमस्कार मित्रांनो, कसे काय मजेत ना? मजेत राहा. आजची आपण व्हिडिओ बनवतोय रातांबा कोकम ते काढायला चाललो आहे. तर चला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. रातांब्याचे खूप फायदे असतात. कोकम सोलकढी पण बनवतात आणि त्याचे गोळे बनवतात ना तेल पाडायला, ते पण. चला व्हिडिओ दाखवतो. यात रातांबे कच्चे पिक्के लाळे लाल. ते चढलंय राजादा, दिसत नाही रे बावा. दुबईला जाणार आहे, अजून टाइम आहे. रातांबे उंच आहेत. एक किती आहेत? 1 2 3 आहेत नाही. आणि इकडे कवलतात रातांबे. ह्याची काय म्हणा, कोकम आमसुला. रातांब्याची कढी पण होते, कोकम पण मच्छीच्या रश्श्यात टाकायला. आणि ते गोळे पण करतात ना, तेल पण पाडतात. रातांब्याचं फायदे भरपूर आहेत. आता हे फोडणार असे रातांबा आणि उन्हात सुकसे घालणार. कालचे सर्व जमा करून झालेत. अंगावरच पाडला. कानच माझा गेला नाही. रातांबा खातो मी फोडून. बिया गोड लागतात नाही. लोक खातात ते. एकदम सफेद सफेद असतात आतमध्ये बिया त्या मस्त लागतात. बाबू आमच्याकडे अशी होतात नाही तशी होतात. कोकम रातांबा. मी रातांबा फोडला आता बघा. एवढा आता खातो. असं आहे. आतमध्ये असं आहे नाही, त्यावर त्याला सुकवतात, मध्ये कोकम बनतात. मार्केटमध्ये भेटतात ती. विकतात भेटला. तर नमस्कार, बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता रातांबे काढून झालेत आणि राजादा आता खाली उतरायच्या तयारीला लागला आहे. एकदा हलव रे रातांबेन. असे हा सर्व कोकणचा मेवा आहे, रानमेवा. असे गेल्या वर्षी भरपूर फुकट गेले, कारण पाऊस लवकर पडला ना, त्याच्यामुळे रातांबे फुकट गेले, कुठेच भेटले नाही. तर यंदा थोडं आता वातावरण झालं आहे पावसाचं, म्हणूनसाठी सर्व गडबड करतायत की कोकम भेटली पाहिजेत, कारण पावसातून वांदे होतात मच्छी खायचे. बघा कसं झाड आहे, एवढं उंच आहे. झाडावर चढा माणूस एक नंबर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. आंबे वगैरे कोणाचे काढायचे असतील, परत नारळ कवल वगैरे तोडायचे असेल तर एक नंबर माणूस. ग्रास कटर पण आहे आमच्याकडे. बस कर बाबा, ये खाली. दिस इज रातांबा. हा हिरवा आहे.
आणि हा पिकलेला आहे. हिरव्याला पण फोडून त्याला सुकवतात, ते पण विकले जातात. आणि हे पण आपण हे विकायसाठी नाही, ते घरात खाण्यासाठी हे जमा करतो. हा बघा पेलवान येतोय खाली. इकडे बघ रायदा, यात राजन आगरे. हाय नमस्कार. तर आता मी आलो इकडे. आता पोरं खेळतायत. गणेश खेळतोय, बॅटिंग करतो बघा. अरे डॉट बॉल रे बाबा, डॉट बॉल कडक शॉट होता. पण चुकलेला आहे. पोरं बसलेत. 2 टीम आहेत, एक टीमची बॅटिंग आहे, एक टीमची फिल्डिंग आहे. ओ नो. गावाकडे संध्याकाळची खेळायची मजाच वेगळी असते. दे रे, आउट. जमा. तू राहतोच उभा एवढा पाठी, काय लागणार. चला 1 रन काढला. 1 रन काढलेला आहे. खास मुंबईवरून आलाय. अरे बाबा बॅटीत काय बॉल लागत नाही. तुम्ही कधी गावाकडे अशा धुरल्यात खेळल्यात का? बघा किती पोरं मस्तपैकी धुरल्यात खेळतात. ती लय 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 बेकार धुरला, मजाच वेगळी असते हो धुरल्यात खेळायची. सार्थक कांबळे आलेत, बघूया काय करतात टीमसाठी. 10 रुपयाच्या पुड्यावरती पहिले मॅच खेळायचो आम्ही. आता पोरं काय मजा म्हणून 25 वाल्या विमलसाठी खेळतात वाटतं. मोबाईल वाजतो वाटतं म्हणजे. चौका चौका बाउंड्री. चला, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भावानं नक्की शेअर करायचं. नक्की शेअर करा.